हॅलो स्टुडंट, आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की आपला थर्मोडायनॅमिक्स हा चॅप्टर चाललेला आहे. 2-3 व्हिडिओ बनल्यानंतर आपला हा चॅप्टर संपेल आहे. तर यात आतापर्यंत आपले 6 व्हिडिओ झाले आहेत आणि आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की व्हॉट इज थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस काय असतात, स्टेट व्हेरिएबल्स काय असतात, थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ काय आहे, सेकंड लॉ काय आहे, त्याच्यानंतर स्टेट व्हेरिएबल्स काय असतात, थर्मोडायनॅमिक्स इक्विलिब्रियम काय असते, प्रोसेसेस काय असतात, हाऊ देअर इज अ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, म्हणजे एखादी सिस्टीम ही थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये कशी येते याचे आपण व्हेरियस एक्झाम्पल्स घेऊन बघितले होते. त्याच्यानंतर पीव्ही डायग्राम्स काय असतात हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. तर आज आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. आतापर्यंत याच्या आधी आपण बघितलेलं होतं की स्टेट व्हेरिएबल्स काय असतात, त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस काय असतात. थर्मोडायनॅमिक प्रोसेसेसमध्ये आपण बघितलं होतं की एखाद्या सिस्टीममध्ये जेव्हा आपण हीट ॲड करतो, जेव्हा एखाद्या सिस्टीममध्ये आपण हीट ॲड करतो तेव्हा काय होतं, तर त्याचे आपण 2 एक्झाम्पल्स पण घेतलेले होते. 2 आपण वेगवेगळ्या सिस्टीम्स घेतल्या होत्या, एक फ्री एक्सपान्शन आणि एका याच्यामध्ये आपण हीट सप्लाय केलेली होती. ठीक आहे. तर आता आपण बघूया की हाऊ देअर इज अ क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. तर थर्मोडायनॅमिक प्रोसेसेसचे 2 प्रकार असतात, एक इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे आणि एक रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. ठीक आहे. तर रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजेच काय होते, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय होते, द प्रोसेस इन विच द सिस्टीम गेन इट्स इनिशियल स्टेट इट इज कॉल्ड एज रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये सिस्टीम काय करते, त्याची जी इनिशियल स्टेट असते ती काय करते, गेन करते. तिला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. याच्याच अपोजिट काय असेल आहे, तुमची इरिव्हर्सिबल प्रोसेस असेल आहे. इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय होते की जी सिस्टीम त्याची इनिशियल स्टेट गेन करू शकणार नाही, तिला आपण काय म्हणणार आहोत, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण याचे पीव्ही डायग्राम्स बघूया. ही काय, दिस इज द पीव्ही डायग्राम ऑफ अ रिव्हर्सिबल प्रोसेस. या पीव्ही डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसत आहे की आपण प्रेशर जो आहे हा वाय एक्सिस वर प्लॉट केलेला आहे आणि याचा जो व्हॉल्यूम आहे तो आपण एक्स एक्सिस वर प्लॉट केलेला आहे. आणि आपल्याला काय दिसत आहे, ए टू बी हा कर्व दिसत आहे. तर इथे काय होत आहे, तुमचं प्रेशर चेंज होत आहे आणि इथे काय होत आहे, तुमचं व्हॉल्यूम चेंज होत आहे. मीन्स प्रेशर अँड व्हॉल्यूम बोथ आर चेंजिंग. पण तुम्हाला दिसत काय आहे, आणि ही काय तुमची इरिव्हर्सिबल प्रोसेसची आहे. या प्रोसेसमध्ये काय दिसतंय आपल्याला, अगेन आपल्याला याचा जो रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये जो पाथ आहे, आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय म्हटलं होतं की सिस्टीम काय करते, त्याची इनिशियल स्टेट जी आहे ती गेन करते. त्याची इनिशियल स्टेट गेन करते म्हणजे ती काय करते, इथं जो पाथ आहे, हिचा पाथ कसा राहिलाय, सिंगल पाथ राहिलाय. हिचा पाथ चेंज होणार नाही. कोणत्या प्रोसेसचा, रिव्हर्सिबल प्रोसेसचा. तेच इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय होणार आहे, ही त्याची इनिशियल स्टेट गेन करू शकत नाही. त्याच्यामुळे ही जर या स्टेटने येत असेल तर जेव्हा ती तिच्या इनिशियल पोझिशनला जात आहे तेव्हा तिची जी पोझिशन आहे ती कशी राहील आहे, वेगळी राहील आहे. म्हणजे तिचा जो पाथ आहे, पाथ कसा असेल, इनिशियल आणि फायनल स्टेटचा जो पाथ असते हा कसा असते, डिफरंट असते. कशामध्ये, इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये. आणि रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये तोच पाथ कसा राहते, सेम राहते. ठीक आहे. हे झालं रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. मग तिथे काय आहे, देअर आर सम कॉजेस ऑफ इरिव्हर्सिबिलिटी. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस जर होत आहे तर तिथे त्याचे काही कॉजेस आहेत की ज्याच्यामुळे ती त्याची इनिशियल स्टेट जी आहे ती गेन करू शकत नाही. तर ते कॉजेस काय आहेत, तर बघूया. देअर आर मेनी सच प्रोसेसेस such as a free expansion or explosive chemical reactions takes place to non equilibrium state. म्हणजे मोस्ट ऑफ द प्रोसेसेस काय असतात, या फ्री एक्सपान्शन असतात. मोस्ट ऑफ द प्रोसेसेस या फ्री एक्सपान्शन असतात और एक्सप्लोसिव्ह केमिकल रिॲक्शन म्हणजे तिथे काय होतं, एक्सप्लोसिव्ह होते, म्हणजे तिथे रिॲक्शन्स कॅरीड आउट होतात. अशा काही सिस्टीम्स आहेत ज्याच्यामध्ये फ्री एक्सपान्शन जे आहे ते फ्री आहे. फ्री एक्सपान्शन म्हणजे काय आहे की तिथे आपल्याला हीटची गरज राहणार नाही, त्याला आपण काय म्हणतो, फ्री एक्सपान्शन म्हणतो. त्याला कुठल्याही हीटची किंवा फोर्सची गरज राहणार नाही, त्याला आपण फ्री एक्सपान्शन म्हणतो. आणि तिथे काय होणार आहे, काही केमिकल रिॲक्शन्स होतील, काही केमिकल रिॲक्शन्स होतात ज्याच्यामुळे ती जी सिस्टीम आहे, जी इक्विलिब्रियम सिस्टीम असते, ती इक्विलिब्रियम सिस्टम नॉन इक्विलिब्रियम स्टेट मध्ये कन्वर्ट होऊन जाते. ठीक आहे. इक्विलिब्रियम स्टेट ही नॉन इक्विलिब्रियम स्टेट मध्ये काय होते, कन्वर्ट होते. म्हणजे तिचं जे टेम्परेचर आहे ते काय होते, चेंज होते. कशामुळे चेंज होते, तर फ्री एक्सपान्शन किंवा एक्सप्लोसिव्ह जे असतात किंवा केमिकल रिॲक्शन्स ज्या होतात त्याच्यामुळे त्याचे जे टेम्परेचर आहे ते काय होते, चेंज होते. आणि त्याच्यामुळे तिथे इरिव्हर्सिबल प्रोसेसेस या कॅरीड आउट होतात.
दुसरं काय आहे, most processes involves friction, viscosity or some other dissipative forces. किंवा मग मोस्ट ऑफ द प्रोसेसेस मध्ये काय होते, फ्रिक्शन होते. तिथे जर काही ऑब्जेक्ट्स असेल, सॉलिड ऑब्जेक्ट्स असेल तर त्यांचं काय होते, फ्रिक्शन होते किंवा तिथे विस्कोसिटी असते किंवा मग असे काही फोर्सेस असतात की ज्याच्यामुळे त्याचं जे टेम्परेचर आहे हे एकतर कमी होऊ शकते किंवा मग जास्त होऊ शकते. त्याच्यामुळे सिस्टीम काय होईल आहे, नॉन इक्विलिब्रियम स्टेट मध्ये कन्वर्ट होईल आहे. म्हणजेच तिथे कुठली प्रोसेस carried out होईल आहे, irreversible process ही carried out होईल आहे. So there are two main causes of irreversibility, that is, one is if there are free expansion or the explosive chemical reaction, then the system will goes to the non equilibrium state, and second one is if there are friction, viscosity or any other dissipative forces in many of the processes, then also the process will goes to the irreversible process. Irreversible process म्हणजेच ती सिस्टीम तिची इनिशियल स्टेट गेन करू शकणार नाही. ठीक आहे. मग पहा तिथे काही देर आर सम अझम्पशन्स. आता जसे कॉजेस अँड इरिव्हर्सिबिलिटीचे देर आर सम अझम्पशन्स फॉर द थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. म्हणजे जेव्हा आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस कॅरीड आउट करतो तेव्हा ते कॅरीड आउट व्हायच्या आधी तिथे काही अझम्पशन्स असतात. ते अझम्पशन्स घेऊनच आपल्याला थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस जे आहे ते शिकणार आहोत. तर ते अझम्पशन्स कुठले कुठले आहे, मेजॉरिटी ऑफ द थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस आर रिव्हर्सिबल. मेजॉरिटी ऑफ द थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस काय आहेत, रिव्हर्सिबल आहे. दॅट इज दे आर क्वासी स्टॅटिक. क्वासी स्टॅटिक म्हणजे तिथे पॉझिटिव्ह वर्क पण होऊ शकते, तिथे निगेटिव्ह वर्क पण होऊ शकते किंवा मग तिथे कुठलेही वर्क होऊ शकत नाही. जसं आपण फ्री एक्सपान्शन म्हटलेलं होतं, फ्री एक्सपान्शन होईल म्हणजे तिथे कुठलंही वर्क होणार नाही. किंवा मग सिस्टीम मधून जेव्हा एनर्जी एन्व्हायरमेंट मध्ये जाईल तेव्हा कुठलं वर्क होईल, पॉझिटिव्ह वर्क होईल. किंवा मग जेव्हा एनर्जी एन्व्हायरमेंट मधून सिस्टीम मध्ये येईल तेव्हा कुठलं वर्क डन होईल, निगेटिव्ह वर्क डन. So they are quasi-static in nature and extremely slow. Extremely slow म्हणजे काय, many processes are reversible and they are quasi-static in nature. म्हणजे ज्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस आपण शिकणार आहोत त्या प्रोसेसेस काय असतात, एक तर त्याच्यातल्या मोस्ट ऑफ द प्रोसेसेस रिव्हर्सिबल असतात. त्याच्यानंतर तिथे पॉझिटिव्ह वर्क डन होऊ शकते, निगेटिव्ह वर्क डन होऊ शकते किंवा तिथे कुठलेही वर्क डन होऊ शकणार नाही. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की दॅट प्रोसेसेस याचं जे चेंजेस होते किंवा एनर्जी जे ट्रान्सफॉर्म होते किंवा एनर्जी जे ट्रान्सफर होते सिस्टीम मध्ये किंवा सिस्टीम मधून एन्व्हायरमेंट मधून सिस्टीम मध्ये, तर हे जे प्रोसेस होत आहे दॅट प्रोसेसेस आर व्हेरी स्लो. दॅट प्रोसेसेस आर व्हेरी स्लो अँड हेन्स ड्युरिंग ऑल द चेंज remains in thermodynamic equilibrium. During all the changes म्हणजे जेव्हा पॉझिटिव्ह वर्क डन होत आहे किंवा निगेटिव्ह वर्क डन होत आहे त्यावेळेस जे चेंजेस येतात that due to that changes also the system is in thermodynamic equilibrium. हे जे चेंजेस होतात हे इतके स्लो असतात की त्याच्यामुळे त्या सिस्टीमच्या इक्विलिब्रियम स्टेटवर कुठलाही फरक पडणार नाही. म्हणजे सिस्टीम ही कशी राहील आहे, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये राहील आहे. ठीक आहे, हे आहे याचा फर्स्ट अझम्पशन. सेकंड काय म्हणते, द सिस्टीम इन्व्हॉल्व इन ऑल प्रोसेसेस इज द सेम. सिस्टीम इन्व्हॉल्व इन ऑल द प्रोसेसेस इज सेम म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे पण थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस बघितले त्याच्यानंतर स्टेट व्हेरिएबल्स बघितले किंवा मग एक एक्झाम्पल जे आपण घेतलेलं होतं तिथे आपण एक एक्झाम्पल काय कन्सिडर करत होतो, अन आयडियल गॅस इनक्लोज्ड इन अ सिलेंडर विथ ए मूवेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन. हे एकच जे सिस्टीम आहे ही एकच सिस्टीम आपण प्रत्येक वेळेस काय केलेली होती, घेतलेली होती, कन्सिडर केलेली होती. सो सिस्टीम इन्व्हॉल्व इन ऑल द प्रोसेसेस इज द सेम म्हणजे ही एकच सिस्टीम आपण काय केलेली होती, कन्सिडर केलेली होती. देन आयडियल गॅस इक्वेशन इज अप्लिकेबल म्हणजे प्रत्येक थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस किंवा प्रत्येक थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम शिकत असताना तिथे आपण काय घेणार आहोत, आयडियल गॅस इक्वेशन घेणार आहोत. कुठलं, PV इज इक्वल टू NRT हे इक्वेशन आपण घेणार आहोत. हे काय झाले, अझम्पशन झाले कशाचे, थर्मोडायनॅमिक प्रोसेसेसचे. मग आता थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस कुठल्या कुठल्या आहेत, एक आहे आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, द प्रोसेस इन विच प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ ए system remains volume takes place. There is a change, the process in which change in volume and pressure takes place at constant temperature. It is called as isothermal change. म्हणजे जेव्हा आयसोथर्मल प्रोसेस होते किंवा आयसोथर्मल चेंज होते तेव्हा टेम्परेचर जे आहे सिस्टीमचं ते चेंज होणार नाही. इट इज कॉन्स्टंट थ्रू आउट द विथ रिस्पेक्ट टू टाइम और थ्रू आउट द प्रोसेसेस. ठीक आहे, तर याच्यामध्ये
डेल टी इज इक्वल टू काय 0 आहे म्हणजे टेम्परेचर चेंज नाही होणार आहे. आता टेम्परेचर जर का चेंज नाही होणार तर त्याची जी इंटरनल एनर्जी आहे ती सुद्धा चेंज होणार नाही. त्याची इंटरनल एनर्जी पण चेंज होणार नाही म्हणजे डेल टी इज इक्वल टू 0 असेल तर डेल यू पण काय असेल आहे 0 असेल. दॅट इज द चेंज इन द इंटरनल एनर्जी, चेंज इन द टेम्परेचर. चेंज इन द टेम्परेचर इज इक्वल टू 0 आहे तर चेंज इन द इंटरनल एनर्जी जी आहे ती पण काय असेल आहे 0. Q इज इक्वल टू W म्हणजेच काय आहे अमाऊंट ऑफ हीट, whatever amount of heat provide to the system is used to do work, जेवढी अमाऊंट ऑफ हीट आपण प्रोव्हाइड करू त्याचं कन्वर्शन कशामध्ये होणार आहे वर्क डन मध्ये होणार आहे. ओके, एक्झाम्पल काय आहे याचं मेल्टिंग ऑफ आइस विच टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मेल्टिंग ऑफ आइस विच टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इट इज एन एक्झाम्पल ऑफ आयसोथर्मल processes. The isothermal process of PV diagram कसा लिहिला आहे in this way in which pressure and volume both are changes at constant temperature. Okay, this is the isothermal process. Means it is the basics of isothermal process. याच्या नंतरच्या व्हिडिओज मध्ये आपण बघूया की त्याचे जे इक्वेशन आहे ते आपण कसं फाइंड आउट करूया. ओके, थँक्यू.